मी जे काही करते तू तुझ्या भल्यासाठीच करते ना. युवराज, तुला याहून चांगली संधी मिळणार नाही. अगं पण ती केस माझीच. काय तुझी? माझीच वाट लावणार आहे ती केस. अरे ती किती काम असतं, किती रिसर्च असतं माहितीये का. त्या केदारला सवय आहे, मला नाही करायचंय ते. हे मला ना एक गोष्ट कळतच नाहीये तुझी. एकीकडे म्हणतोस की तुला या कंपनीचा मालक व्हायचं आणि आता जेव्हा मी ही संधी तुला मिळवून देते तेव्हा तू म्हणतोस की तुला खूप काम करावं लागेल. काय चाललंय तुझं? मला खरं सांग, तुला या न्यूज चॅनल मध्ये काम करण्यात इंटरेस्ट आहे का नाही? इंटरेस्ट आहे का मामा, पण ज्या लढाईवर तू मला पाठवतेस ती लढाई माझ्यामुळेच झाली आहे. बातमी करून सत्य बाहेर आलं तर हिरो नाही विलन होईन मी खांडेकरांचा. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे हे. युवराज, हे बघ, आई म्हणून सांगते मी तुला, ही संधी हातातून जाऊ देऊ नकोस. दाखवून दे त्या कौशिकीला की MNNचा खरा वारसदार तो केदार नाही, तू आहेस. चालेल तुला मेलेलं बघायचंय मला? काय बोलतोयस तू? या शेव पार्टीमध्ये किती मोठमोठी माणसं इन्व्हॉल्व असतील तुला आयडिया आहे का? त्या केदारने त्या जामखंडेला 4 उलट-सुलट प्रश्न विचारले होते. आपल्या घरावर हल्ला केला होता त्याने. आणि आता यात पण कोणी मोठा नेता इन्व्हॉल्व असेल ना तर माझा मर्डर फिक्स आहे. जाणार मी, वर जाणार काय आमचा. असं काही होणार नाहीये. आणि तू खांडेकरांचा मुलगा असे विसरलायस. असू दे ना, खांडेकरांचा मुलगा, पण मला नाही जायचंय या मोठ्या लोकांच्या वाकड्यात. नाही जायचंय मला. मी सांगितलं ना तुला काहीही होणार नाही म्हणून. आणि त्यातूनही काही त्रास झालास तर मी आहे, बघून घेते. काय करणार आहेस तू? ओरडशील त्यांना, दम देशील चांगला? काय करणार काय ते तरी सांग. वेळ आल्यावर कळेल तुला तुझी मम्मा काय करू शकते ते. म्हणजे बघ ना, आता गुलाबचं कन्फेशन आलं की आपल्याला युवराज विरुद्ध पुरावा मिळेल. मग आपलं मिशन संपेल आणि मिशन संपलं की हे नातंही संपेल. आणि मग आपल्याला हे नवरा बायको असल्याचं खोटं नाटक नाही करावं लागणार ना. आणि म्हणूनच तू त्या डिवोर्स पेपर्सवर सही केलीस ना. नाही, मी तेच सांगतोय. माझं एकदा ऐकून घे. ती सही नाही केदार, केली. please. बॉस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझं म्हणणं तरी ऐकून तू घे. माझं म्हणणं ऐकून घे. मला माहितीये मी सगळा गोंधळ घालून ठेवलाय ना. तुझं वेगळ्याच कुठल्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे हे मला माहिती होतं. तरी सुद्धा मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ज्या मी नव्हत्या करायला पाहिजे. मी उगाच सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट करून ठेवल्यात. हो ना, मी असं नव्हतं करायला पाहिजे. आणि आता तर ती मुलगी बॉस, सुद्धा. तेच. शांत हो, माझं ऐकून घे. हा, ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी. बोल ना, ती मुलगी. हेच हेच तर होत आहे ना आपल्या दोघांमध्ये. केदार, अरे तू इतका चांगला मित्र आहे माझा, इतका जवळचा मित्र आहेस. या आधी तुझ्या मनात काहीही आलं ना तरी तू कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता माझ्यासमोर सगळं येऊन सांगायचास, मनमोकळेपणाने बोलायचास. मी हे असं वागले ना म्हणून आपल्या इतक्या चांगल्या मैत्रीमध्ये उगाच दडपण यायला लागले. हो ना. आणि म्हणून तू मला त्या डिवोर्स पेपर बद्दल काही सांगितलं नाहीस. नाही, ती सही काय. हे बघ, काळजी करू नकोस अजिबात. हा, मी या सगळ्याचा दोष तुला देत नाहीये. सगळं नीट होईल. शेवटी काय आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना निर्माण झाल्या म्हणून तुलाही त्या भावना यायला पाहिजेत अशी अपेक्षा मी नाही ठेवू शकत. नाही का? मी सॉरी यार, सॉरी. माझं खरंच चुकलं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. मी माझी चूक मान्य करते. हा, मी करते ना माझी चूक मान्य. मग तुला काय प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा? तुला कशाला प्रॉब्लेम असायला पाहिजे? आपण नवीन डिवोर्स पेपर्स फाईल करू. त्याची काहीच गरज नाहीये. गरज कशी नाहीये? तेच तर ठरलं होतं ना आपलं. हे नातं मिशन पुरतं असेल. मिशन संपल्यानंतर तू तुझ्या मार्गी, मी माझ्या मार्गी. आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने जरी आपलं लग्न झालेलं असलं तरी तू नको काळजी करूस. मी तुला या बंधनात नाही अडकावून ठेवणार. तुला हवा तेव्हा तू तिच्याकडे. किती बोलतेस तू? एकदा शांतपणे मी काय म्हणतो हे ऐकून घेतेस प्लीज? त्या डिवोर्स पेपरवर मी सही केली नव्हती. मला पण तुझ्या एवढाच मोठा धक्का बसलाय. मग कोणी केली होती? तेच तर शोधून काढायचंय. या घरात अशी उद्योग करणारी माणसं कमी आहेत का? सही तू केली नव्हतीस. कान पकडून का उभास? काय झालं? सॉरी बॉस,
हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं. चुकलो मी. नाही रे केडी, खरं तर मी चुकलीये. म्हणजे इट्स ओके, तुमच्या दोघांमधली खूप पर्सनल गोष्ट आहे ही. तुम्हाला नाही सांगावीशी वाटली मला, इट्स ओके. पण आय एम सॉरी. नाही असं म्हणू नकोस ना प्लीज. दुसरी व्यक्ती तुझ्या मनात असताना उगाच ना मी माझ्या भावना व्यक्त नव्हताच करायला पाहिजे. पण डोंट वरी, तू काळजी करू नकोस, मी ओके. तिची व्यवस्थित काळजी घे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. तिला कधीच काहीच कमी पडू देऊ नकोस. नाही पडू देणार. जगातलं सगळं सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी. खूप नशीबवान आहे ती. मी पण. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असणं ह्यासाठी खरंच नशीब लागतं. पण काळजी नको करूस तू. आपण डिवोर्सची प्रोसेस लवकरच सुरू करू. मला माहितीये केदार, ज्या प्रेमाची स्वप्न मी बघतीये ते कधीच पूर्ण नाही होऊ शकत. मला कितीही वाईट वाटलं ना तरी मी तुझ्या प्रेमाच्या मध्ये कधीच नाही येणार. बॉस, तू जिच्याबद्दल बोलतेस ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तू आहेस. जेव्हा ही गोष्ट तुला कळेल ना तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नाही, आनंदाचे अश्रू असतील. आणि आपल्या दोघांमध्ये फक्त प्रेम.